नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आमच्या आयुष्यात. आजचा वार रविवार आणि श्रावण सोडण्याचा वार. आज माझ्याकडे टास्क होतं की राया उठण्याच्या आत मला हेअरकट करून घरी जायचं होतं. पूर्ण श्रावण कटिंग न केलेला मी आज मात्र माझ्या ओरिजिनल लुकमध्ये दिसायला लागलो. इकडे मात्र रायाची सकाळ झाली होती. सकाळी उठताच त्याने मला त्याचा ब्लॉग लावायला लावला आणि चेक करत होता की कसा एडिटिंग झाला. थोडंफार चिडचिड करतच होता, कारण की त्याने आम्हाला ब्लॉग अपलोड करायला लावला होता, पण आम्ही मात्र शॉर्ट्स अपलोड केलं. त्याला नेक्स्ट टाईमपासून असं होणार नाही सांगितलं. तितक्यातच रायाचा डॅडा आला. राया तोपर्यंत ब्लॉगच रिव्ह्यू करत होता. रायाने डॅडाला बघताच डॅडालाही सांगितले की असं परत पुन्हा होता कामा नाही. डॅडाने त्याला सांगितले की परत होणार नाही. आम्हाला इतके खडे बोल सुनावताच रायाने आपल्या डेली रुटीनला सुरुवात केली. आता तुम्हाला वाटेल याला मोजून दातं असणार तरी किती, 4 किंवा 6, पण तरी इतके नखरे. ब्रश अँड कोलगेट ऑल. पण डॉक्टरने सजेस्ट केल्याप्रमाणे आम्ही त्याला रोजच ब्रश करतो. सिलिकॉनचा एक फिंगर ब्रश येतो, त्याने रायाला ब्रश करताना काही इजाही होत नाही आणि तो खूप मजेत आणि एन्जॉय करत करत ब्रश करतो. ॲज अ पॅरेंट्स आपणही बाळाच्या हायजीनकडे लक्ष दिलंच पाहिजे. इकडे ब्रश झाल्यानंतर राया मात्र गुळण्या करत होता. गुळण्या नाहीही केल्या तरी चालतं, बिकॉज हे कोलगेट बेबी कोलगेट आहे आणि त्यात विदाऊट फॉस्फरस असतो. त्यानंतर राया ब्रेकफास्ट करत होता. ब्रेकफास्टमध्ये रायाला मी डेली एकच मील देते आणि रायाला ती खूप आवडते. जर तुमच्याही बाळाला ब्रेकफास्टमध्ये डेली काय द्यायचं हे सुचत नसेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुमच्यासोबत ती रेसिपी नक्कीच शेअर करेल. ही रेसिपी खूप हेल्दी आहे बिकॉज ती ड्रायफ्रूट्सपासून बनते. रायाला आवडत असणारा हा ब्रेकफास्ट मोजून 2च मिनिटात बनतो. सो मलाही तो सकाळी बनवणं खूप अवघड जात नाही. आमची सगळी गुड मॉर्निंग रायाच्या डेली रुटीनमध्येच जाते. ब्रेकफास्ट झाल्यानंतर राया चालला होता त्याच्या डेली रुटीनप्रमाणे फिरायला. रायाला फिरायला खूपच आवडते. लिफ्टमध्ये ही स्क्रीन बघितल्यावर त्याला वाटलं ही मॅगडीची स्क्रीन आहे आणि तो तिथेही ऑर्डर द्यायला लागला. आज आमच्या सोसायटीमध्ये क्रिकेट टुर्नामेंट होता. सो राया तिथे जाऊन सगळं बघून सगळ्यांना बेस्ट लक देत होता आणि एकच सल्ला देत होता, रन आउट होऊ नका, होऊ नका, होऊ नका. सगळ्यांना फुकट सल्ले दिल्यानंतर राया मात्र स्विंग खेळायला गेला. पण क्रिकेट टुर्नामेंटला घेऊन तो थोडा काही जास्तच वरीड होता, बिकॉज तिथे खेळणारे रायाच्याच बडीचे डॅडी होते. घरी येऊन त्याच गोष्टीचं टेन्शन घेऊन रायाने पोटभर खाल्ला आणि निवांत झोपला. त्याच गोष्टीचा फायदा घेऊन आम्ही लागलो बाप्पाचं डेकोरेशन करायला. बाप्पाचं डेकोरेशन करायला आम्हाला काही पेटल्स लागणार होते. सो मी यांना सांगितलं की तुम्ही पेटल्स काढा, पण मेकॅनिकल इंजिनियर असल्यामुळे त्यांनी चालू केलं हे असं पेटल्स. मला सांगा, असं पेटल्स कोण काढतं? पूर्ण माप घेऊन एक सर्कल करून. शेवटी मेकॅनिकल इंजिनियर काय करावं. इतकं मेजरमेंट घेऊन जर पेटल्स काढायला लागले तर टाईम जाणार होता आणि जर राया उठला तर काही खरं नव्हतं. सो यांना मी म्हटलं इतका वेळ घेऊ नका, पण त्यांना काही माझं पटतच नव्हतं. सो मी त्यांना म्हटलं थांबा, असं नाही करत. शेवटी मीच त्यांना सांगितलं नो टेप, नो सीझर, ओन्ली पेन्सिल. आणि मी पेन्सिलीने एक पेटल काढायला सुरुवात केली. त्यांना इतका टाईम लागला, त्याच्यापेक्षा कमी टाईममध्ये मी त्यांना एक पेटल काढून दाखवलं आणि म्हटलं बघा बघा आणि बघा. पण ऐकलं तर नवरा कसला. त्यात मेकॅनिकल इंजिनियर तर धीटच असतात आणि डिझायनिंग इंजिनिअरिंग असल्यामुळे आपली कला तर त्यांना साजरच करायची. शेवटी मी हार मानून माझं डेकोरेशन करायला लागली. लोक म्हणतात इतकं काय डेकोरेशन करायचं, काय भेटतं डेकोरेशन करून. भेटतं की नाही भेटतं ते माहीत नाही, पण कमी काहीच पडत नाही गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने. सो आम्ही खूप आवडीने गणपती बाप्पाचं डेकोरेशन करत होतो. रायाने उठल्यावर व्यवस्थित डेकोरेशन चेक केलं, कटिंग व्यवस्थित आहे की नाही, आणि त्याने आम्हाला अप्रुव्हल दिलं आणि आम्हाला कुठेतरी दिलासा भेटला. आजचा वार श्रावण सोडण्याचा वार होता. सो रायाला विचारलं की संध्याकाळी काय खायचं, तर राया बोलला नॉनव्हेज आणि फक्त नॉनव्हेज. सो राया फटक्यात रेडी झाला आणि कधी फिरायला जायचं याची वाटच पाहत होता दरवाजात उभा राहून. रायाचा हा ड्रेस मी फर्स्ट क्रायवरून टँगो ब्रँडचा ऑर्डर केला होता. हा थंडीसाठी खूप छान आणि लाईट वेट आहे. इफ यू वॉन्ट प्लीज टेल मी, आय विल शेअर द लिंक. सो आम्ही निघालो होतो नॉनव्हेज खायला आणि येऊन पोचलो आकुर्डीतल्या शॉर्मा किंगला. गर्दी बघून रायाने थोडी दादागिरी केली आणि एक टेबल मागून घेतला, कारण की इथे खूपच गर्दी होती आणि टेबल भेटणं थोडं मुश्किलच होतं. मग रायाच्या दादागिरीमुळे आम्हाला लवकरच टेबल भेटलं. मग काय, आमचं आवडीचं काम, ऑर्डर द्यायचं. एवढे सारे मेनूमध्ये ऑप्शन बघून राया थोडा विचारातच पडला की नक्की काय ऑर्डर द्यायचं. मग रायाने थोडं आजूबाजूला नेहारणी केली आणि मग वेटरला आवाज दिला आणि मग रायाने ऑर्डर केली. रायाने त्याच्या डॅडासाठी शोरमा ऑर्डर केला होता आणि मम्मासाठी बरोटा होता की ब्रोटा माहीत नाही, पण होता मस्त. आमची पेटपूजा झाली होती, पण रायाचं जेवण बाकी होतं. रायाला आम्ही बाहेरचं काहीच देत नाही. नाचणी सत्व असो किंवा सॅरेलॅक, आम्ही ते सगळं घरीच बनवतो. बाहेर जाण्याअगोदरच रायाच्या मिल्कचं प्रिपरेशन केलं होतं. आज रायासाठी ओट्स मिल्कमध्ये टाकून बॉईल केले होते आणि त्याच्यात एक अंजीर आणि एक डेट टाकली होती आणि ते मिक्सीमध्ये ग्राइंड केलं होतं. ते खरंच खूप टेस्टी लागतं आणि रायालाही खूप आवडतं. आजचा डिनर रायाचा आवडीचा होता, त्यामुळे त्याने चांगलाच ताव मारला.
जेवण झाल्यानंतर आम्ही रायाच्या फ्रेंडच्या घरी गेलो. पण राया तिथे फ्रेंडसोबत न खेळता खुर्चीवरच जाऊन बसला. कदाचित यूट्यूबर झाल्याचा त्याला थोडा गर्व झाला असावा. पण रायाचा फ्रेंड मात्र सॉन्ग एन्जॉय करत नाचत होता. घरी आल्यावर आम्ही गणपती बाप्पाचं परत डेकोरेशन करायला सुरुवात केली. असं म्हणतात कोकणच्या लोकांचं गणपती बाप्पावर आणि गणपती बाप्पांचं कोकणच्या लोकांवर विशेष प्रेम आहे. आम्हाला मदत करायला कोकणचेच माणसं आलेले होते. सो यावर्षीचं डेकोरेशन आमच्या बाप्पाला नक्कीच आवडणार, यात काही दुशंकाच नाही. गप्पा आणि डेकोरेशन साईड बाय साईड चालूच होतं. तुम्हाला असं वाटेल की काय मुली डेकोरेशन करताय आणि माणसं किती चांगली मुलांना सांभाळतं, तर असं काही नाही. डेकोरेशन थोडं जास्त ट्रिकी होतं, सो त्यांनी डेकोरेशनची जबाबदारी आमच्यावर दिली आणि ते इझी काम मुलांना सांभाळत होते. आजच्या बिझी शेड्यूलमुळे राया थकून गेला होता आणि राया म्हणत होता, हाय मी तो थक गया भाईचा. राया झोपून गेला, पण रायाचा फ्रेंड आम्हाला डेकोरेशनसाठी गाईड करतच होता. शेवटी कोकणची माणसं आणि त्यांचा गणपतीसाठी उत्साह. बाप्पाचे डेकोरेशन कितीही घाईत केलं तरी ते डेकोरेशन बाप्पा येण्याच्या आदल्या दिवशीच संपतं. सो डेकोरेशन तर चालूच राहील, पण हा ब्लॉग मात्र आता संपवते. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.